दूरदूरच्या गावावरून आलेल्या महिलांनी आंबेडकरांना जवळून बघता यावं यासाठी गर्दी केली. आंबेडकरांनी त्यांना संध्याकाळी भेटायला येण्याची विनंती केली. तेव्हा त्यांच्याशी बोलणार असल्याचं सांगितलं. महाडमधील काही चांभारांनाही आंबेडकरांची भेट घेतली आणि शहरातील चांभारवाड्यात सभा घ्यावी अशी विनंती केली. आंबेडकरांनी ही विनंती मान्य केली. या दोन्ही प्रसंगावेळची त्यांची भाषणं आणि आधीनं लिहिलेली होती, पण तरीही त्या अत्यंत अर्थपूर्ण आहेत. कारण आंबेडकरी चळवळीमध्ये अनिर्णित राहिलेल्या 2 कळींच्या प्रश्नांकडे त्यातून निर्देश झाला. संध्याकाळी चांभार लोकांना संबोधित करताना आंबेडकर म्हणाले, 2-4 चांभार लोक सोडून बाकीचे काहीच लोक सत्याग्रहासारख्या महत्त्वाच्या कार्यात भाग घेत नाहीत. ही मोठीच आश्चर्याची गोष्ट आहे. तुम्ही स्वतःहून सत्याग्रहाकडे मोठे कार्य करू म्हटले तर ते तुम्हास झेपणार नाही असे मला वाटते, कारण तुमची लोकसंख्या अगदी अल्प आहे. तेव्हा महार लोकांसारख्या लोकांशी कार्यक्षमतेच्या दृष्टीने सहकार्य केल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. तसेच महार लोकांशी सहकार्य केल्याने आपली जात वाटेल अशी भीती बाळगण्याचे तुम्हास काही कारण नाही. खरे म्हटले असता सत्याग्रहींचा कंपू हा वीरांचा कंपू आहे. वीरांच्या कंपूत जातीपातीला थारा नाही. ही गोष्ट पेशव्यांसारख्या ब्राह्मणी राज्यातही मान्य होती. तसे तर नसते तर सिद्धनाथ महाराचा तंबू मराठे सरदारांच्या छावणीत राहू दिला नसता. महारांच्या तुलनेत चांभारांचं आर्थिक सामर्थ्य जास्त होतं. याकडे निर्देश करून आंबेडकर म्हणाले, तुम्हास जोडे न देण्याचा सत्याग्रह करता येईल. असे सामर्थ्य तुमच्या समाजात असून तुम्ही त्याचा उपयोग करीत नाही. त्याला तुमची बेफिकिरी म्हणावे की विलक्षण आळस म्हणावा तेच मला कळत नाही. तुम्हास सुख पाहिजे की माणुसकी पाहिजे ते ठरवा. माणुसकीशिवाय तुमचे वैभव व्यर्थ आहे. या भाषणातील माणुसकी हा संज्ञा अत्यंत महत्त्वाची होती. लष्करातील महारांची भरती पुन्हा सुरू करण्यासाठी केलेल्या अर्जात ही संज्ञा वापरण्यात आली आणि 20व्या शतकात महारांच्या भाषणांमध्ये ती वारंवार येताना दिसते, असं निरीक्षण झेलियट यांनी नोंदवलं आहे. या शब्दप्रयोगातून मोठ्या प्रमाणावर आकळलेल्या एका भावनिक गाणाची छटा उमटत होती. पण आंबेडकरांनी महाडमध्ये केलेला या संज्ञेचा वापर पाहिला तर त्यांचं आकलन याहून निराळं असल्याचं दिसतं. जगताना मिळायला हवी अशी मानवी प्रतिष्ठा या अर्थाने त्यांनी माणुसकी हा शब्द वापरला. प्रत्येक माणसाविषयी आदर राखण्यातून निर्माण होणारा माणूसपणाच हा निर्याक गुण असल्याचं त्यातून सूचित होतं. आंबेडकरांच्या परखड भाषणावर महाडमधील चांभारांची प्रतिक्रिया कशी होती हे ज्ञात नाही, पण या भाषणानंतरही या बाबतीतील वास्तव बदललं नाही एवढं मात्र कळतं. आंबेडकरांनी जवळपास कायमच सर्व अस्पृश्यांची बाजू मांडली असली तरी महाराष्ट्रातील त्यांच्या चळवळीत इतर जातींमधील मोजक्याच व्यक्ती सहभागी झाल्या. अशा सहभागाच्या मार्गातील काही प्रचंड मोठ्या अडथळ्यांचा निर्देश महाडमधील चांभारवाड्यात त्यांनी केलेल्या भाषणातून झाला. अस्पृश्य जातींपैकी प्रत्येक जातीची स्वतःची वेगळी वैशिष्ट्यपूर्ण अस्मिता होती. महारांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना प्रबळ स्थान मिळालं आणि इतर अस्पृश्य जातींमधील अनेक लोकांना याबद्दल रोष वाटत होता. अस्पृश्य जाती ही अर्थातच अस्पृश्यतेची प्रथा पाळत होत्या आणि यातील भिन्न जाती काही प्रमाणात तरी भिन्न आर्थिक स्थानांवर होत्या. यातील कळीचा मुद्दा कास्टमध्ये आला आहे. जाती व्यवस्था ही केवळ श्रमाचे विभाजन करत नसून विभाजन करते. यात एक स्वाभाविक प्रश्न अनिर्णित राहिला. श्रमिकांच्या विभाजनावर मात कशी करता येईल या संदर्भातील एक प्रयत्न आंबेडकरांनी 1930च्या दशकात
मध्यात करून पाहिला, पण तो टिकून राहिला नाही. चांभारवाड्यात जाऊन आल्यावर 27 डिसेंबर 1927 रोजी उशिरा आंबेडकरांनी परिषदेत सहभागी झालेल्या महिलांना संबोधित केलं. कोणत्याही मुक्तदायी चळवळीमध्ये महिलांची भूमिका काय असावी या आव्हानात्मक प्रश्नांकडे त्यांच्या भाषणाने लक्ष वेधलं. महाडमधील दुसऱ्या परिषदेतील स्त्रियांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती आणि मुंबई प्रांतात अस्पृश्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा विचार न करता पहिल्यांदाच इतक्या संख्येने महिला सभेला उपस्थित राहिलेल्या होत्या. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.